जरा बांधाची सफाई आणि गवत पण काढून घेतो. हॅलो ना पब्लिक, काय करतोय म्हणजे बांधावरचं जे गवत आहे ना ते सगळं काढून घेतो. सगळं म्हणजे थोडं थोडं काढतो रोज. कशासाठी? तर यांना पण थोडीशी खुराक भेटली पाहिजे म्हणून. त्यांचं पण काम होतं आणि आपले बांध पण साफ होतात. पेटवून देण्यापेक्षा हा ऑप्शन मला बरा वाटतो. त्यांचं पण काम होतं कारण की तुती आणि प्लस हा सुका चारा. हे आठवलं का झाड तुम्हाला? जर पहिल्यापासून मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल, ही रोपं आपण पावसाळ्यात लावली होती आणि आता त्याला फुले यायला लागली. हे पहा, आपला मेन विषय. आपले जे रेशीम आळ्या आहेत ना त्या जवळपास चौथ्या मोल्डकडे वळताना आता दिसत आहेत वगैरे. पाला खूप खादाड झाल्या आहेत त्या. पहिल्या आणल्या होत्या तेव्हा एवढा पाला लागत नव्हता, पण आता त्या रपकून पाला हलत आहेत. हाणायलाच पाहिजे, त्याविषयी वाद नाही. पण या हीटला एक काहीतरी करायला लागते. मी पाणी वगैरे तर मारून घेतो आहे. सध्या काय जास्त उपाय नाही केलेत. पत्र्यावर आपण जे पाईप लावलेत तेच, आणि त्याच्यानंतर खाली नळीने पाणी मारून घेतो आहे. तेवढाच गारवा वगैरे होतो आहे. बघूयात वगैरे याच्या त्याच्यामध्ये. आणि आळ्यांची स्पीड बाग शांत. हे पहा, रप 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 खायला लय भारी असतात. तिच्या अंगावर जो किडा आहे ना त्याला लेडीबगचा हे बरं का तो ॲक्च्युली. त्यांनी काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही. आणि आळ्यांना पाला वगैरे पण पौष्टिक. माझ्या पाल्यामध्ये ॲक्च्युली काही प्रॉब्लेम नाही हे मला ह्या बॅचमधून कळलं. चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. खतपाणी आपण काही जास्त सोडलेलं नाही आहे. आणि त्या मानाने बघशाल तर पाला आता एवढा संपलेला आहे. सुरुवात आहे. मला वाटलं होतं जास्त पाला संपत जाईल, पण नाही. ॲक्च्युली मी कमी नाही टाकत आहे आणि ते पण असं जास्त खातात असं नाही. दुसरा विषय असा होता आजचा की आपल्या घरापर्यंत जायला ना रस्ता येतो आहे मित्रांनो. मनात गोष्टी असल्या ना की त्या पूर्ण होतातच. याच्यामध्ये सांगेलच मी तुम्हाला कोणाकोणाचा सहभाग आहे, पण खरंच गोष्टी हातात करायला घ्या, त्या पूर्ण होतातच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः मी आहे सध्या. कारण की नंतर सांगेलच.